कोणीतरी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके हे योग्य मार्गानं योग्य त्यांचे निर्णय आहेत आणि या सगळ्याला आपणही सजगपणे त्याचा म्हणजे त्याला पाठिंबा दिला पाहिजे. हा जो तुम्ही त्यातला विचार मांडलात तो फार महत्त्वाचा होता आणि ते तुम्ही अधिकारवाणीनं करू शकलात कारण तुमचं ते क्षेत्र आहे. तर अशी सगळी माणसं या अभिजित राणेंनी जोडून ठेवलेली आहेत आणि जो विशेषांक आज प्रकाशित होणार आहे त्यात या सगळ्यांचे विचार आहेत. तसंच आणखी एक व्यक्तिमत्व इथं बसलेले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार पटकथाकार गंगाराम गव्हाणकर. प्रादेशिक बोली ही सुद्धा नाटकामध्ये किती प्रभावी ठरू शकते याची जी एक काय म्हणतो आपण की याची जाणीव मराठी प्रेक्षकाला झाली ती वस्त्रहरणमुळे. मालवणी नाटकांसाठी बाजारपेठ तर खरं तर तुम्ही एका वेगळ्या अर्थानं तुम्ही निर्माण केलीतच, पण वस्त्रहरणचा एक सगळा विक्रमी आणि त्यानंतरच्या नाटकाचा एक विक्रमी प्रवास तुम्ही घडवलेला आहात हे तुमचं मोठेपण आहे. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तुमच्या प्रगट मुलाखतीतनं अनेक मुद्दे आलेले होते. आज आता वेळ आहे सगळ्यांशी बोलण्यासाठी म्हणून मी उभी आहे. म्हणून मी असं म्हणेन की किती खडतर कष्टानं वेगवेगळे अगदी म्हणजे अशा प्रकारचे च्या नोकऱ्या आणि अशा प्रकारची रोजंदारीवरची कामं करत नाईट हायस्कूलमध्ये शिकत गंगाराम गव्हाणकर हे नाटककार म्हणून आपला जो मनातला स्पंद आहे तो जागता ठेवत ठेवत आयुष्याची वाटचाल करत आले. जे काही निरीक्षण केलं समाजाचं त्यातल्या विकृती विसंगती चांगलेपण ते सगळं त्यांनी नाटकामध्ये उतरवलं आणि ज्या मालवणी मायबोलीशी त्यांचं रक्ताचं नातं आहे त्या मायबोलीतून आणि नंतर अर्थातच मराठी भाषेतून त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली. त्यातली अनेक नाटकं अनेक चित्रपटांच्या पटकथा आणि त्यानंतर ललित लेखन हे त्यांच्या नावावर आहे आणि त्यातून एक मोठा यशस्वीच नव्हे तर अतिशय कारण दोघी आणि बाकीच्या तुमच्या नाटकांमधनं तर तुम्ही अनेक प्रयोग केलेले आहेत. मला त्या नाटकाचं नाव आता आठवत नाही आहे. नाही वात्रट मेले तर आहेच ते सगळं नाही, पण तुमची पहिली 2 नाटकं त्यात एक दोघी आहे आणि एक असं नाटक आहे की जे प्रकाशित त्याच्या पहिल्या प्रयोगाला लोकांना असं वाटलं होतं की नाटककार विजय तेंडुलकरांनीच ते लिहिलेलं आहे. ते कुठलं नाटक हो? तेच दोघी, बरोबर ना? तर अशी दात तुम्हाला पहिल्या नाटकाला मिळते गव्हाणकर. किती छान. आता ह्या सगळ्या लोकांना सांगताना मला तुमच्या मुलाखतीतले कितीतरी मुद्दे आठवत आहेत आणि त्याच्यामध्ये की वस्त्रहरणचा पहिला जो एक छोटा एकांकिका म्हणून तुम्ही लिहिलेला खरडा तर हरवला होता आणि नंतर आठवणीतनं तुम्ही ते पुन्हा लिहून काढलं आणि नंतर त्याचं 3 अंकी नाटक केलं. मच्छिंद्र कांबळीसारख्या हिऱ्यानं त्या नाटकाचं जे काही स्वरूप केलं आणि तुम्ही अर्थातच म्हणजे लेखक म्हणून विश्वामित्र पहिले तुम्ही आणि त्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून त्यांनी वर चढवलेला कळस हे सगळं आज ह्या सत्काराच्या वेळेला मला नाही सांगता येणार, पण म्हणून आत्ता संधी मिळाली म्हणून तुमच्याबद्दल आता बोलून घेतलं. त्याचबरोबर गेली 46 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेले माननीय विजय वैद्य म्हणजे आत्ता इकडली होय होय तुमच्याचबद्दल बोलते. तुम्ही तर आहात हीच किती मोठी गोष्ट आहे. कारण मला असं वाटलं नारायण हा मुळात खुर्चीवर बसलेलाच नसतो. तुम्ही बहुधा पवारांची वाट बघत खालीच असणार. पण या माणसाबद्दल आपल्याला सांगायला पाहिजे की पत्रकाराकडे एक फार महत्त्वाचा गुण असावा लागतो तो म्हणजे त्याची संग्राहक अशी वृत्ती आणि त्या संग्राहक वृत्तीनं गेल्या जवळजवळ अर्धशतकामध्ये जे काही झालेलं आहे त्या सगळ्याच्या नोंदी मग सांस्कृतिक असोत राजकीय असोत सामाजिक असोत ह्या नोंदी माननीय विजय वैद्य यांनी ठेवल्या. पत्रकार म्हणून तर त्यांची कारकीर्द मी कशाला आपल्याला सांगायला पाहिजे, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. अनेक छोट्या स्तरावरच्या परंतु मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या अशा अनेक वृत्तपत्रांमधून ते सातत्यानं आपली लेखणी राबवत राहिले आणि त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक सांगीतिक साहित्यिक क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांबद्दल त्यांनी खूप प्रेम बाळगलं आणि त्या प्रेमानं आदराने ते सगळ्यांना जाऊन भेटतात. मग ते उपनगर साहित्य संमेलन असो वसंत व्याख्यानमाला असो एक हाती खिशात एकही पैसा नसताना भरपूर मोठी मोठी साहित्यिक सांगीतिक सांस्कृतिक स्वप्न ते बघतात आणि असं म्हणतो ना की अशी स्वप्न बघणाऱ्या माणसाचीच स्वप्न खरी होतात तशी ती त्यांची स्वप्न खरी होतात. खूप माणसांचा मेळ ते जमवतात असे विजय वैद्य आज मुंबई मित्रचे स्तंभलेखक आहेत
आणि मग परत आता मी पुन्हा पुनरावृत्ती थोडीशी करीन, पण आज सांगायला हरकत नाही. कौतुक कशासाठी तुमचं, की आज तुमचा मुंबई मित्रमधला 400वा स्तंभ आज छापून आला, हो ना. तर अशी छान वाटचाल आपली आहे. त्याच्याचबरोबर आम्ही काही मंडळींची वाट बघतोय, आता ती सगळी येणारच आहेत. पण कुटुंब रंगलय काव्यात यासारख्या कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करणारे विसुभाऊ बापट आज येतील. काही अपरिहार्य कारणामुळे डॉक्टर सुभाष बेहेंडे इथं येऊ शकलेले नाही आहेत, पण अन्यथा त्यांचीही आपण खरं तर वाट बघत होतो. अशी अनेक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांची आपण वाट बघतो आहोत. तर ही सारी मंडळी आज येतील आत्ता इथं आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल. अभय देशपांडे आले. नमस्कार. मी आपलं एकला नयनाला विषय तो जाहला असं झालं, म्हणून अभय देशपांडे मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे विद्यमान अध्यक्ष, ते इथं आलेले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अभिजित राणे यांच्या मदतीला कार्यकारी संपादक या नात्यानं राजेश सावंत हे कार्यरत आहेत. आपण आत्ता मी सगळी आपण म्हणतो ना की सगळा पेपर फोडता येत नाही, अन्यथा जो विशेषांक आज इथं प्रकाशित होणार आहे तो किती देखणा आहे आणि नुसता दिसायला नव्हे तर किती गुणवत्तेनं सरस आहे, हे आपल्याला सगळ्यांना, आपण जेव्हा तो विशेषांक घरी घेऊन जाल तेव्हा आपल्याला नक्की लक्षात येईल. आणि या सगळ्या मान्यवरांचे लेख त्याच्यामध्ये आहेत. लेखांक म्हणजे विशेषांक 1, 2 आणि 3 अशा भागामध्ये आपण तो विशेषांक प्रकाशित करणार आहोत. आणि एक मोठी दिवाळी अंक काय देईल अशी साहित्यिक सांस्कृतिक मेजवानी मुंबई मित्रनं खास आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेली आहे. आज इथं नसलेले परंतु लेखक म्हणून या सगळ्याशी जोडले गेलेले या प्रवासाशी अशी अनेक व्यक्तिमत्व यानंतरच्या काळामध्ये जे जे काही सोहळे मुंबई मित्रच्या वतीनं इथं साजरे होणार आहेत त्यावेळेला आपल्याला ही सगळी मंडळी भेटणारच आहेत. राणेसाहेब इथं आहेत का? आहेत. मी जर फार बडबड करत राहिले आपल्याला बरं वाटायचं नाही, परंतु मला इथं एकच दिसतंय की पावसानं जरी सगळ्याकडच्या आपल्या रहदारीच्या वाटा बंद केलेल्या असल्या तरीसुद्धा त्याला दाद न देता अनेक मंडळी इथं उपस्थित झालेली आहेत या आनंद सोहळ्यासाठी. आपण सगळ्यांनी मिळून एकच इथं प्रार्थना करूया की निधडेपणानं समाजातल्या प्रश्नांना भिडण्याची आस ठेवून एक तरुण रक्ताचा मराठी मावळा या संपादनाच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा अनुभव नसताना उतरलेला आहे. तुमच्या आमच्यासारख्याच मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा, परंतु या मुलानं आपल्या वयाच्या अवघ्या 25-26व्या वर्षामध्येच एक गरुड झेप घेतलेली आहे.